नेक्स्ट पॉइंट बघा, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. असे बरेचसे कपल्स आहेत की ज्यांना अपत्य नाही, मूलबाळ नाही. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इन केस ऑफ वुमनच्या बाबतीत काय कारण असू शकतात बघा. इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, त्यांची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती रेग्युलर नसते. डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, जे oocyte तयार होतं त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज असतील. ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टच्या मार्गामध्ये काही अडथळे असू शकतात. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस, युटेरसमध्ये झायगोट तयार झाल्यानंतर त्याचं प्रॉपरली इम्प्लांटेशन होत नाही. अँड मेनी अदर रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर धिस. बाकीची बरीच कारणं त्याच्या पाठीमागं असू शकतात. हे झाले वुमनच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत बघा काय काय सांगितलेलं आहे. ऍब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन सेमेन, सेमेनमध्ये स्पर्म्सच नसतात. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स, जे स्पर्म्स म्हणजे शुक्राणू, त्यांची मुवमेंट कमी स्पीडनं होत असते. ॲनोमॅलीज इन स्पर्म्स, त्या स्पर्म्समध्ये सुद्धा काही व्यंग वगैरे क्रिएट होईल अशा गोष्टी त्या स्पर्म्समध्ये असू शकतात. म्हणजे ते स्पर्म्स प्रॉपर नसतात, त्याच्यामध्ये काहीतरी कमी राहते. आर रिझन्स इन केस ऑफ मेल्स. बट नाऊ विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक्स, पण आता नवीन ऍडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक्स निघालेले आहेत. त्याच्यामध्ये आहे IVF, सरोगसी, स्पर्म बँक. तर यांचा वापर करून चाइल्डलेस कपल्स कॅन हॅव अ चाइल्ड. ज्यांना या पद्धतीनं अपत्य नाहीत त्यांना अपत्य मिळू शकतात, होऊ शकतात. मग आता त्याच्यातली फर्स्ट टेक्निक आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे IVF. सो इन धिस टेक्निक fertilization is brought about in a test tube. फर्टिलायझेशनची प्रोसेस टेस्ट ट्यूब मध्ये केली जाते. अँड द एम्ब्रायो फॉर्म्ड इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन ॲट अप्रोप्रिएट टाइम. आणि ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रायो फॉर्म होतो तो त्या स्त्रीच्या युटेरसमध्ये योग्य वेळी इम्प्लांट केला जातो. IVF टेक्निक is used for having the child in case of those childless couples. हे कधी वापरायचं आहे ते सांगितलेलं आहे. Who have problems like less sperm count, त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे. ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टच्या ओव्हिडक्टमध्ये अडथळे आहेत, त्याच्या मार्गामध्ये अडथळे आहेत. अशा वेळेला हे IVF टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यामुळे प्रत्येक रिझन कोणतं आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं जे आहे ते आहे सरोगसी. सम वुमन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रायो इन युटेरस. काही स्त्रियांच्या मध्ये हा एम्ब्रायो युटेरस मध्ये इम्प्लांट होत नाही. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, त्याच्या पाठीमागे काही कारणं असतात. सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ मॉडर्न रेमिडियल टेक्निक कॉल्ड ॲज सरोगसी. मग याच्यावरची रेमेडी म्हणजे याच्यावरचं सोल्युशन काय आहे, सरोगसी. नाव लक्षात ठेवा ते व्यवस्थित. इन धिस टेक्निक, आता याच्यात बघा काय केलं जाते. oocyte is collected from ovary of a woman having problem in implantation in uterus. ज्या स्त्रीमध्ये हा युटेरस मध्ये इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम आहे तिच्या ओव्हॅरी मधून हे oocyte कलेक्ट केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट बाजूला केलं जातं. दॅट oocyte इज फर्टिलाइज्ड इन टेस्ट ट्यूब. ते oocyte
टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलाइज केलं जातं विथ द हेल्प ऑफ स्पर्म्स कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. तिच्या हजबंड कडून स्पर्म्स कलेक्ट करून टेस्ट ट्यूब मध्ये त्या oocyteचं फर्टिलायझेशन केलं जातं. आता इथून पुढे बघा हे कसं आहे. द एम्ब्रायो फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ सम अदर वुमन. फर्टिलायझेशन नंतर जो एम्ब्रायो तयार होतो तो दुसऱ्या स्त्रीच्या युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो. हॅव्हिंग नॉर्मल युटेरस. ती जी दुसरी स्त्री आहे त्याच्याकडे मात्र नॉर्मल युटेरस आहे. त्या नॉर्मल युटेरस मध्ये हा नवीन एम्ब्रायो इम्प्लांट केला जातो. बघा हे कुठले कुठले प्रकार काय काय शोधून काढलेले आहेत. सच अ वुमन इन हुज युटेरस एम्ब्रायो इज इम्प्लांटेड. मग ज्या स्त्रीच्या युटेरस मध्ये हा एम्ब्रायो इम्प्लांट केला जातो त्या स्त्रीला म्हणतात सरोगेट मदर. सच अ वुमन इज कॉल्ड ॲज अ सरोगेट मदर. या नावाचा एक चित्रपट पण येऊन गेलेला आहे. काय नेमकं काय कशा पद्धतीनं काय काय सायन्स टेक्नॉलॉजी निघालेली आहे बघून घ्या. त्याच्या पुढचा पॉइंट आहे स्पर्म बँक किंवा सेमेन बँक. स्पर्म बँक जशी ब्लड बँक असते तशी ही स्पर्म बँक किंवा सेमेन बँक पण असते. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन इन केस ऑफ मेनी मेन. बऱ्याच पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शन मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. टू हॅव द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल्स न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. मग अशा कपल्सना अपत्य होण्यासाठी ही स्पर्म बँकची नवीन कन्सेप्ट आलेली आहे. धिस कन्सेप्ट इज सिमिलर टू द ब्लड बँक. ही कन्सेप्ट ब्लड बँक सारखीच आहे. सीमेन इजॅक्युलेटेड बाय डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थरो फिजिकल अँड मेडिकल चेकअप. मग त्या योग्य त्या व्यक्तीकडून म्हणजे त्याचं पूर्ण मेडिकल चेकअप केलं जातं. त्याच्याकडून सिमेन कलेक्ट केलं जातं अँड इट इज स्टोअर्ड इन स्पर्म बँक. आणि ते स्पर्म बँक मध्ये स्टोअर केलं जातं ॲज पर विश ऑफ नीडफुल कपल. आता याची ज्या कपल्सना गरज आहे त्यांच्या इच्छेनुसार oocyte of woman of concerned couple is fertilized by IVF technique using semen from sperm bank. या स्पर्म बँक मधून सिमेन घेतलं जातं आणि त्या वुमनच्या oocyte बरोबर त्याचं फर्टिलायझेशन केलं जातं. त्याच्यासाठी IVF टेक्निक वापरली जाते. रिझल्टंट एम्ब्रायो इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ सेम वुमन. या फर्टिलायझेशन मधून जो एम्ब्रायो तयार होईल तो त्या वुमनच्या युटेरस मध्ये इम्प्लांट केलं जाईल. नेम ऑफ द सेमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. त्या स्पर्म बँक मधून किंवा सेमेन बँक मधून जे तुम्ही सेमेन घेतलेलं आहे ते कुणाचं आहे हे मात्र स्ट्रिक्टली सिक्रेट ठेवलं जातं. जसं ब्लड बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त त्या रक्त गटावरून तुम्हाला ब्लड मिळतं. ते कुणाचं आहे काय आहे हे काहीही समजत नाही. तसंच या ठिकाणी स्पर्म बँक किंवा सेमेन बँक मध्ये पण काम चालतं. नेक्स्ट पॉइंट आहे ट्विन्स. ट्विन्स म्हणजे जुळे. आता ते कशा पद्धतीनं फॉर्म होतात त्याचं जरा बेसिक त्यांनी सांगितलेलं आहे. Two embryos develop simultaneously in the same uterus and two offsprings are delivered simultaneously. एकाच युटेरस मध्ये दोन एम्ब्रायोज डेव्हलप होतात एकाच वेळी सायमल्टेनियसली आणि त्यांच्यापासून दोन ऑफस्प्रिंग्स जनरेट होतात.
म्हणजे त्यांच्यापासून जुळं तयार होतं. ठीक आहे. सच ऑफ स्प्रिंग्ज आर कॉल्ड ॲज ट्विन्स. यांना ट्विन्स असं म्हणतात. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. आपण बरीचशी उदाहरणं बघतो या ट्विन्सची. देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स ॲज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. नावं लक्षात ठेवा. ट्विन्सचे दोन मुख्य प्रकार आहेत, मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. काय फरक आहे त्या दोन्हीमध्ये ते आता बघूया. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रायो. एकाच एम्ब्रायो पासून हे ट्विन्स तयार होतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतर पहिल्या 8 दिवसामध्ये, त्याला त्यांनी काय म्हटले, ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट, सेल्स ऑफ दॅट एम्ब्रायो डिव्हाइड इंटू 2 ग्रुप्स. त्या एम्ब्रायोचे सेल्स 2 ग्रुप्समध्ये डिव्हाइड होतात. दोज 2 ग्रुप्स डेव्हलप ॲज 2 सेपरेट एम्ब्रायोज. आणि ते त्या 2 ग्रुप्सची 2 वेगवेगळे एम्ब्रायोज म्हणून वाढ होते. दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. या पद्धतीनं एकाच एम्ब्रायो पासून 2 ट्विन्स फॉर्म होतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. असे जे ट्विन्स आहेत हे दोघंही जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर असतात. ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपीअरन्स. मग असे ट्विन्स एक्झॅक्टली सिमिलर दिसतात, एकमेकांसारखे दिसतात. अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. त्यामुळे दोन्हीही मुलंच असतात किंवा दोन्हीही मुलीच असतात. त्यांचं जेंडर सुद्धा सेम असतं. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स. हे मोनोझायगोटिक मध्ये आहे. त्याच्यात आणखीन थोडासा बदल बघा कसा आहे. इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ द एम्ब्रायोनिक सेल्स आर डिव्हायडेड into 2 groups 8 days after the zygote formation. बघा कंडिशन कशी सांगितली. मोनोझायगोटिक ट्विन्सच आहेत, मात्र एम्ब्रायोनिक सेलचं डिव्हिजन हे किती दिवसानंतर, 8 दिवसानंतर होतं. मगाचं होतं विदिन 8 days. झायगोट फॉर्मेशन नंतर 8 दिवसानंतर जर हे एम्ब्रायोनिक सेल्स डिव्हाइड झाले, there is a high possibility of formation of conjoined twins, that is Siamese twins. सयामीज जुळे असं म्हणतात बघा. त्याचं नाव काय आहे, कोनजॉइन्ड ट्विन्स. याच्यामध्ये काय असतं, त्यांच्यामध्ये शरीराचा काही भाग हा कॉमन असतो. बघा पुढे सांगितले त्यांनी, सच ट्विन्स आर बॉर्न विथ some parts of body joined to each other. सयामी जुळे असं त्यांना म्हणतात. त्यांच्या शरीराचा काही भाग हा एकमेकांना जोडलेला असतो. Some organs are common in such twins. अशा ट्विन्स मध्ये काही ऑर्गन्स हे कॉमन असतात. हे थोडस जरा वेगळ्या पद्धतीचं, थोडस विचित्र पद्धतीचे ट्विन्स असतात हे. ऑकेजनली 2 oocytes आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हॅरी ऑफ वुमन. काही वेळेला असं पण घडतं की स्त्रीच्या ओव्हॅरी मधून 2 oocytes रिलीज होतात. अँड बोथ oocytes आर फर्टिलाइज्ड बाय 2 सेपरेट स्पर्म्स. आणि दोन्ही oocytesचं फर्टिलायझेशन होतं 2 स्पर्म्स. दस 2 झायगोट्स आर फॉर्म्ड. त्यामुळे 2 झायगोट्स तयार होतात. 2 एम्ब्रायोज आर फॉर्म्ड फ्रॉम दीज 2 झायगोट्स. आणि या 2 झायगोट्स पासून 2 एम्ब्रायोज तयार होतात. अँड बोथ ऑफ दोज एम्ब्रायोज आर सेपरेटली इम्प्लांटेड इन द युटेरस.
आणि ह्या दोनही एम्ब्रायोचं सेपरेट इम्प्लांटेशन होतं युटेरसमध्ये. दस डायझायगोटिक ट्विन्स आर डिलिव्हर्ड आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट. आणि यांचं पूर्ण वाढ होते आणि नंतर यांच्यापासून डायझायगोटिक ट्विन्स मिळतात. आता हे दोनही वेगवेगळे असतात, त्यामुळे ह्यांचे जेनेटिकली हे डिफरंट असतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑर डिफरंट बाय जेंडर. ह्याच्यामध्ये एक मुलगा एक मुलगी, दोन्ही मुलं असू शकतात, दोन्ही मुली पण असू शकतात, काही याच्यामध्ये घडू शकतं. याच्यामध्ये मात्र तुम्ही कंपल्सरी असं सांगू शकत नाही की दोन्ही मुलंच होतील, दोन्ही मुलीच होतील. काही चेंजेस त्या ठिकाणी घडू शकतात डायझायगोटिक मध्ये. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. याचा अर्थ रिप्रोडक्शनचे जे वेगवेगळे पार्ट्स आपण सांगितलेले आहेत त्यांची हेल्थ, त्याला शुद्ध मराठीमध्ये त्यांनी लैंगिक आरोग्य असा शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे. ए पर्सन्स स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. त्यांनी पहिल्यांदा हेल्थ आरोग्य याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मग शारीरिक असेल, मानसिक असेल, सामाजिक असेल, सर्व दृष्ट्या तो स्ट्रॉंग असला पाहिजे, त्याला हेल्थ असं म्हणतात. इन आवर कंट्री देअर सेम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हे जे रिप्रोडक्शनचे जे ऑर्गन्स आहेत त्यांच्या हेल्थ बद्दल आपल्या देशामध्ये अवेअरनेस नाही, त्याची कमतरता आहे. ड्यू टू व्हेरियस रिझन्स, त्याच्या पाठीमागे कारण आहेत. काही सामाजिक रूढी परंपरा, सोशल कस्टम्स ट्रॅडिशन्स आहे. इलिटरसी त्याच्याबद्दलचं अज्ञान आहे. शायनेस म्हणजे त्याच्याबद्दल चर्चा शक्यतो करून कोण करत नाही, त्याबद्दल लोक जास्त बोलायला लाजतात असं म्हटलं तरी चालते. एस्पेशली देअर सीम्स टू बी इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. आणि या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्याची काळजी घेतली जात नाही. ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल is related with reproductive and overall health of woman. ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही खूप इम्पॉर्टंट कन्सिडर केली जाते. ती रेग्युलरली होणं याच्यावरून रिप्रोडक्टिव्ह आणि ओव्हरऑल हेल्थ वुमनची ठरवली जाते. नाऊ अ डे वुमन आर वर्किंग ॲट पार विथ मेन. तर सध्याच्या काळामध्ये कसं आहे, स्त्रिया पुरुषाबरोबरच काम करत आहेत. जे काम पुरुष करू शकतो ते सेम काम स्त्रिया पण करत आहेत. ड्यू टू धिस दे हॅव टू स्टे आउटडोअर्स फॉर होल डे. त्यामुळे या कामानिमित्त त्यांना दिवसभर घराबाहेर राहावं लागतं. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. या मेन्स्ट्रुअल सायकलच्या काळामध्ये ब्लिडिंग होतं. ड्यू टू धिस प्रायव्हेट ऑर्गन्स नीड टू बी मेंटेन्ड क्लीन टाइम टू टाइम. त्यामुळे हे जे प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत त्यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. नाहीतर मग या रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ लागतात. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. मग हेच असेच सेम प्रॉब्लेम्स हे मेनच्या बाबतीत, माणसांच्या पुरुषांच्या बाबतीत पण घडू शकतात. इट इज एसेन्शियल टू मेंटेन द क्लिनलीनेस ऑफ देअर जेनिटल्स. त्यामुळे हे जे रिप्रोडक्शनचे जे ऑर्गन्स आहेत त्यांचं क्लिनलीनेस ठेवणं हे गरजेचं आहे. अमंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस, वेगवेगळे जे सेक्शुअल डिसीजेस आहेत, वेगवेगळे रोग संसर्ग करणारे सेक्शुअलची रिलेटेड, त्याच्यामध्ये सायफिलिस अँड गॉनरिया ऑकर ऑन लार्ज स्केल. ही नावं लक्षात ठेवा.
हे दोन प्रकार सेक्शुअल डिसिजेस मधले हे जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात. बोथ ऑफ दीज डिसिजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया. हे दोन्ही डिसीज हे बॅक्टेरियामुळे होतात. ऑकरन्स ऑफ कॅन्कर पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. कॅन्कर पॅचेस म्हणजे शरीरावरती रॅशेस उठतात. शरीराच्या वेगवेगळ्या पार्टवरती रॅशेस उठतात, इन्क्लुडिंग जेनिटल्स. जेनिटल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स वरती सुद्धा हे रॅशेस दिसतात. रॅश परत म्हटलेलं आहे पुढं. फीवर, ताप वगैरे येऊ शकतो. इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, सांधेदुखी होऊ शकते. ॲलोपेकिया म्हटलेलं आहे बघ, लॉस ऑफ हेअर, केसांची गळती होणे. दीज आर द सिम्पटम्स ऑफ सायफिलिस. हे सायफिलिसचे सिम्पटम्स आहेत. तर गॉनरिया बद्दल काय काय सांगितलेलं आहे बघा. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, म्हणजे लघवी करत असताना जळजळ होणे, वेदना होणे. उझिंग ऑफ पस थ्रू पेनिस, पेनिस मधून पस बाहेर पडणे. अँड व्हॅजिना, पेनिस आणि व्हॅजिना मधून पस बाहेर पडणे. इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, युरिनरी ट्रॅक्टची जळजळ होणे. अनस, थ्रोट, आईज एटसेट्रा आर सिम्पटम्स ऑफ गॉनरिया. मग ते युरिनरी ट्रॅक्ट असेल, अनस असेल, थ्रोट, आईज या सगळ्यांची जळजळ होणे हे गॉनरियामध्ये आहे. त्यामुळे दोघांचे सिम्पटम्स तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा.